आणि यानंतर आपण युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेऊया। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे। इराणमध्ये आतापर्यंत 1405 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये नागरिक आणि सैनिकांचाही समावेश आहे। इराणमध्ये सर्वाधिक हानी तेहरान शहर आणि त्या आसपासच्या परिसरात झालेली आहे। لا حول ولا قوة صبتكم पुढची बातमी पाहूयात। अमेरिका सेंट्रल कमांडकडून नवा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। इराणचे मोबाईल मिसाईल लॉन्चर्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे। इराणकडून असलेले सगळे धोके उद्ध्वस्त करतोय असं म्हणत अमेरिका सेंट्रल कमांडकडून हा नवा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। इराणची राजधानी तेहरानवरती इस्रायलकडून रात्रभर हल्ले सुरू होते। IRGCच्या ठिकाणांवरती इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ले केले। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा नवा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। जळगावमधला चटई उद्योग हा आशियातील मोठा उद्योग मानला जातो। कोट्यवधी रुपयांची चटई संपूर्ण जगभरात निर्यात केली जात असते। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या युद्धामुळे जळगावमधला चटई उद्योग सुद्धा अडचणीत सापडलाय। चटईसाठी प्रमुख खरेदीदार असलेल्या आखाती देशांपैकी 7 देशांमधली निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे। तर दुसरीकडे चटई निर्मितीसाठी लागणारे रॉ मटेरियलची आयात सुद्धा बंद झालेली आहे। त्यामुळे चटई निर्मिती कशी करायची आणि केली तरी तिची निर्यात कशी करायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एका आठवड्याच्या आत जर युद्धजन्य परिस्थिती निवळली नाही तर मात्र जळगावमध्ये 150 पैकी अनेक उद्योग बंद पडण्यासोबतच हजारो मजुरांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे। या युद्धाचा परिणाम असा झालाय की आपल्या जळगावहून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आखातामध्ये चटई निर्यात करतो आणि ह्या युद्धजन्य स्थितीमुळे सगळी निर्यात अगदी थांबलेली आहे। ज्या काही ऑर्डर्स आहेत आमच्याकडे आलेल्या त्यांचंही उत्पादन थांबवण्याचे इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत आणि जो माल ऑन द वे होता म्हणजे काही पोर्टवर अडकलेला आहे, काही वेसल लोड झालेले ते अडकून पडलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात चटई उद्योग संघाचे अध्यक्ष महेंद्र रायसोनी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। अमेरिका इस्रायलने इराणवरती हल्ला केला आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जळगावतही केळीला फटका बसलाय, त्याचबरोबर संपूर्ण आशिया खंडामध्ये अग्रेसर असलेला चटई उद्योगाला देखील त्याचा आता फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्याच्या संदर्भामध्ये चटई उद्योग क्षेत्राचे अध्यक्ष आहेत महेंद्र रायसोनी आपल्यासोबत आहे। महेंद्रजी, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची इराण-इराक युद्धाचा? इराण आणि इराक यांच्या युद्धाचा किती परिणाम झाला तो पाहायला मिळतो? ॲक्च्युली या युद्धाचा परिणाम असा झालाय की आपल्या जळगावहून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आखातामध्ये चटई निर्यात करतो आणि ह्या युद्धजन्य स्थितीमुळे सगळी निर्यात अगदी थांबलेली आहे। ज्या काही ऑर्डर्स आहेत आमच्याकडे आलेल्या त्यांचंही उत्पादन थांबवण्याचे इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत आणि जो माल ऑन द वे होता म्हणजे काही पोर्टवर अडकलेला आहे, काही वेसल लोड झालेले ते अडकून पडलेले आहेत। साधारण किती कंपनी आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, कितींवरती त्याचा परिणाम झालेला आहे? आपल्या जळगावमधून जवळजवळ 20 ते 22 चटई उत्पादक कंपन्या या निर्यात करतात आणि त्याचा खूप मोठा परिणाम या निर्यात बंद झाल्यामुळे या कंपन्यांवर झालेला आहे। बऱ्याच ठिकाणी जो काही स्टॉक